धृतराष्ट्र, धृत किंवा धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती. इथं हा धृतराष्ट्र जन्मानच आंधळा आहे. गांधारी त्याची पत्नी समजून उमजून माझा पती जर आंधळा असेल तर त्याच्यासाठी त्याग म्हणून तिने डोळ्यावरती स्वतःच्या स्वखुशीने पट्टी बांधून घेतली. त्यांच्या पोटी निपजलेली 100च्या 100 कौरव मंडळी ही अहंकारानं राज्याच्या मोहापोटी यश कीर्ती धनसंपदा या सगळ्यांच्या मोहापोटी वृत्तीने अंध झालेत. प्रत्यक्षात धृतराष्ट्र ही प्रत्येक जीवात्म्याची कहाणी आहे. प्रत्येक जीवात्मा जन्मापासून दुर्दैवानं आंधळा आहे. त्याला कळतच नाहीये की तोच साक्षात परमेश्वर आहे. जन्मापासूनच अज्ञानामुळे आंधळा आहे तो, आणि तेवढ्याने भागत नाहीये. तर त्याची शक्ती म्हणजे गांधारी. लम पृथ्वीकात्मिकाय गंधम समर्पयामी. पृथ्वी तत्व माया शक्ती हिने स्वखुशीनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. ज्या क्षणी पृथ्वी तत्व साक्षात लक्ष्मी समान दिव्य महान आहे, तरी सुद्धा पार्थिव देहधारी होऊन तुमच्या माझ्या रूपानं या धरणीवरती येतं. त्या क्षणी अज्ञानाची मायेची पट्टी स्वखुशीने बांधली जाते डोळ्यावरती. अशी आहे ती गांधारी. जीवात्मा अंध, त्याची शक्ती माया म्हणून अंध. दो अंधों के आगे क्या होने वाला है. 100 प्रकार के अपराध, 100 प्रकारचे गुन्हे होतात जीवात्म्याकडनं आणि 100 कौरव जन्माला येतात. आणि होतं एकच. 5 पांडव म्हणजे पंचमहाभूत, पंचतन्मात्रांपासून निर्माण झालेली पंचमहाभूतांची प्रतिकात्मक रूप म्हणजे 5 पांडव आहेत. त्यांच्यामध्ये आणि या 100 कौरवांमध्ये म्हणजे 100 प्रकारच्या चुकीच्या वृत्तींमुळे द्यूत घडतं. या द्यूतामध्ये 5 पांडव त्यांची द्रौपदी म्हणजे त्यांची शक्ती, लाईफ फोर्स एनर्जी गमावून बसतात. आणि ही शक्ती परत मिळवण्यासाठी या 5 पांडवांना म्हणजे पंचमहाभूतांच्या आपल्याच देहाला या 100 कौरवांचा म्हणजे 100 गुन्ह्यांचा म्हणजे 100 प्रकारच्या चुकीच्या मनोवृत्तींचा नाश हा करावाच लागतो. फासे हा जो शब्द आहे, द्यूत खेळलं गेलं. द्यूत हे नेहमी द्वैतामध्ये होतं. एकटा एक मनुष्य द्यूत नाही खेळू शकत. यू कॅन गॅम्बल युअर सेल्फ. यू नीड ड्युअलिटी फॉर गॅम्बलिंग. जोपर्यंत द्वैत नावाची गोष्ट आहे तोपर्यंत आतमध्ये द्यूत हे चालू राहणार आहे. आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे की ह्या द्यूतामध्ये ह्या 5 पांडवांप्रमाणे आपली अवस्था कधीच होता नाही कामा. युअर लाईफ फोर्स एनर्जी शुड नेव्हर बी रॉब्ड, never be snatched away from yourself. You have to be alert all the time. Life force energy काय आहे? 5 पांडवांना आनंदामध्ये ठेवणारी द्रौपदी. आम्ही आनंदी आहोत. We are enjoying the life. ही जी आनंदी अवस्था आहे ज्याला लाईफ फोर्स एनर्जी म्हणतात ती द्रौपदी असते.
100 प्रकारचे कौरव म्हणजे 100 प्रकारचे आयुष्यात येणारे दुःखाचे प्रसंग आहेत. या दुःखाच्या प्रसंगामध्ये आणि तुमच्यामध्ये द्यूत नेहमीच चालणार आहे. द्यूत कितीही वेळेला झालं तरी आपली द्रौपदी आपल्यापाशीच राहायला पाहिजे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी आनंदी आहे, या अवस्थेपासून कणभरही स्वतःला दूर होऊ देऊ नका. द्यूतामध्ये कधीच तुम्ही हरणार नाही. त्याचं कारण असं आहे, 5 पांडव हे 5 महाभूत ही 5 मूल तत्व आहेत हो. कौरव हे या तत्वांपासून निर्माण होणाऱ्या, मनामधनं निर्माण होणाऱ्या वृत्ती आहेत. बहुत दूर की बात है. नेवर अलाउ दोज 100 Kauravas, 100 wrong emotions or 100 types of different situations overpower you. No, never. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारा श्रीकृष्ण तुमच्या आतच असतो. पक्क ध्यानात ठेवा. ज्याला हृदयस्थ नारायण म्हणतात.